हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आम्ही चाललो आज नित्याला वॅक्सिन द्यायला, म्हणजे पोलिओ लसीकरण करायला. बघू शकता तुम्ही आता माझी मम्मी आणि मी चाललेली आहे. इथं आमच्या घराजवळ एक हेल्थ सेंटर आहे. मोठी सिव्हिलचं सरकारी हॉस्पिटल आहे. खूप छान आहे आणि बाहेर प्रायव्हेटमध्ये जाण्यापेक्षा इथंच घराजवळ आहे. हेल्थ सेंटर विजयनगरमध्ये उधना सुरत. जे सुरतमध्ये उधण्यामध्ये राहतात त्यांना माहितीच असणार की हेल्थ सेंटर कसं आहे. तर बघा माझी मम्मी पुढं चालते, मी व्हिडिओ काढते. तर माझी नित्या पण बघा कशी पडते, तिला हौस वाटते कुठं चालली मी फिरायला. बघू शकता मी चालली ती. आणि लसीकरण देणे खूप गरजेचं असतं. हे पहा बोर्ड लावलेले आहे, बघू शकता तुम्ही. आता माझी नित्या पण चालली. खूप मजा येते तिला, पण तिथं गेल्यावरती खूप रडणार आहे आता. हे पहा विजयनगरचं हेल्थ सेंटरचं बोर्ड आहे, सुरत महानगरपालिकेचं. आता पहा ती मस्त चढणार आहे वरती. आता ती मधात गेली का बघू शकता तुम्ही. आता माझी मम्मी बोलवते तिला, तर सगळ्या चपल्या वगैरे शूज वगैरे बघत राहते तिथं बाहेर. हे पहा निघाली आता. आता इकडं लसीकरणचं 8 नंबरचं वॉर्ड आहे, तिथं लहान मुलांना बघा सगळे घेऊन उभे आहेत. बघू शकता तुम्ही लहान किती 1-2 महिन्याची. मला पण दाखवायचं होतं थोडं, मला बरं वाटत नव्हतं. मी पण आता केस पेपर काढायला जाते. हे बघू शकता तुम्ही किती स्वच्छ आणि क्लीन हॉस्पिटल आहे. प्रायव्हेट पण असं राहत नाही. हे बघा नित्या पण माझ्या मागे फिरते. बघा तुम्ही, तर ती पण थोड्या वेळात रडणार आहे. हे पहा इथं नंबर्स लावलेले. नित्या खेळते मस्त. इथं तिकडं हे बा केस पेपर काढता इथं. आता इथं लहान मुलांचं आहे. आता माझा नंबर आहे इथं केस पेपर काढायचा. केस पेपर काढून झाला का लगेच तिकडं जायचं, इकडे 3 नंबरमध्ये. मग आता मी पण नंबर लावला इथं. खूप म्हणजे चांगलं आहे इथं. दवा वगैरे औषधी सगळं चांगलं भेटतं सरकारी. तुम्हाला पण माहितीच असणार. आता इथं खेळते नित्या. हे बघा ही पण ती बाईसोबत गप्पा मारते नित्या. इकडे दवा वगैरे भेटते. हे पहा सगळ्या दवाखान्यामध्ये डॉक्टरांसोबत मैत्री करून येते. हे पहा गोष्ट करते ती बाईसोबत. आता बघा इथे एक पेशंटला पाठवत आहे. म्हाताऱ्या कोत्र्या सगळे येत राहतात इथं हॉस्पिटलमध्ये. माझा पण नंबर आता येणार आहे 2 पेशंट नंतर. हे पहा किती स्वच्छ आहे आणि सगळी व्यवस्था आहे तिथं सरकारी हॉस्पिटलमध्ये. हे पहा माझी नित्या पण खेळते मस्त इथं. तिला तर मज्जा येते. असं कुठं घेऊन जायचं राहिलं का तिला खूप आवडतं फिरायला. पण तिला माहीत नाही की मला लसीकरण होणार आहे आज, सुई देणार आहे. आता मला इथं ती बाई मला नाव विचारते. नाव सांगितलं तिला. नाही का आता ते गोळ्या वगैरे देणार मला. हे बघा किती मस्त. हे बघा गोळ्या वगैरे दिल्या आहे तिने. आता मी वजन करून घेते माझं किती. 45 किलो आहे. खूप कमी वाढवावं लागेल आता. हे पहा आता माझी नित्याचं टाईम झालेला आहे लसीकरण घ्यायचा. आता लसीकरणकडे जाऊ. आता माझी मम्मी घेऊन आली तिला. आता तिचा नंबर आलेला पहा. ती नंबरमध्ये बसलेली. बघू शकता तुम्ही. मग किती छोटे मुलं घेऊन येतात पहा. खूप रडता, खूप त्रास होतो, पण हे चांगलं असतं शरीरासाठी. काही आजारी वगैरे पडत नाही आणि मंद वगैरे राहत नाही. लसीकरण घेणे खूप गरजेचं असतं. माझी नंतरसुद्धा बसलेली ममता गाडी घेऊन ती लँगीमध्ये. बघू शकता तुम्ही. आणि हे आता वॉर्ड दिसते तुम्हाला, लसीकरण रूम गुजरातीमध्ये लिहिलेली इंग्लिशमध्ये. हे पहा तुम्हाला दाखवते मी मधात. हे पहा किती छोटे पोरं. हे पहा ते 1.25 महिन्याचंच बाळ आहे, त्याला लसीकरण देत आहे. 3 ते पण 1 पण नाही, 3.
ही माझी मम्मी आता माझी नित्याला घेऊन उभी आहे. ती बाबू बाबू करते. तिला पण सुई देणार आहे आता. बघू शकता तुम्ही. तिची मम्मी साईडला उभी तिकडे बघत नाही, कारण की लहान मुलाला त्रास होतोय, आपण बघू शकत नाही. मी पण माझ्या मम्मीकडे देऊन देते नित्याला. तू घे तिला. किती रडती बघू शकतो तुम्ही. माझ्या नित्याचा नंबर आलेला आहे. तिला 1.5 वर्षाचा आहे तिचा डोस. आता तो शेवटचा होता, तो पण झाला. रडते ती. बघू शकतो खूप रडते. तर तिला चॉकलेट वगैरे देणार तेव्हा चूप बसणार. कुठं सुई दिली भाऊ? तिला सुई दिली, कुठं दिली सांगते, त्याला दिली. मस्ती करत होता. आता जाऊ, आता झालेलं आहे आपलं काम. आता दवाखान्याच्या बाहेर हॉस्पिटलच्या बाहेर ती पण चालली. तिला शूज घ्यायचे आता लहान मुलांची. मी का तिला औषध भेटलेली आहे, ताप वगैरे आली ही द्यायची. 13 सेंटीमोलची बॉटल. आता पाणी चाललं आहे. आता तिला सुई दिली पण तिला काहीच वाटत नाही, नंतर समजेल. आता कसं चालली ती, खूप पडते ती. माझी मम्मी पण तिच्या मागे घेते. माझ्या मम्मीचं पाय दुखतं तरी विचार येत राहते आमच्यासोबत सगळ्या ठिकाणी. हे पा ती माझी मोठी पण चालली मस्त. मजा येते चालायला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.